आज आपण आहोत दादर स्टेशनला. हा आहे दादर स्टेशनचा पब्लिक ब्रिज. आपण इथून थेट जाणार आहोत दादर वेस्टला. दादर वेस्ट मध्ये आपल्याला बाप्पा मोरया ह्या शॉप मध्ये जायचं आहे. हे आहे फुल मार्केट. फुल मार्केटच्या या पुलाखालून आपण सरळ गेल्यावर थेट येतं कबूतरखाना आणि कबूतरखान्याच्या अगदी जवळच आहे कीर्तिकर मार्केट. या मार्केटमध्ये आपण बाप्पा मोरया ह्या शॉप मध्ये खास मार्गशीर्ष महिन्यासाठी बरेच देवीचे मुखवटे बघणार आहोत. आणि तुम्हाला डाव्या हाताला दादर डिपार्टमेंट स्टोर हे आहे आणि त्याच्या समोरच ही गल्ली आहे. आणि या गल्लीतनं आपण सरळ गेलो की तिसरं जे शॉप येतं ते आहे बाप्पा मोरया. तर चला आता आपण देवीचे मुखवटे पाहूया. मी मुंबईची चेडवा आज आली आहे दादर वेस्ट मध्ये. दादर वेस्ट मध्ये असलेलं बाप्पा मोरया यांच्याकडे आपल्याला बरेच मार्गशीर्ष महिन्यासाठी मुखवटे, अलंकार, त्याशिवाय वस्त्र, त्याशिवाय देवीचे अवयव हे सर्व आपल्याला ह्या शॉप मध्ये मिळून जातील. ह्यांचा जो बिझनेस आहे हा जो आहे ना होलसेलचा आहे आणि रिटेलचा पण आहे. तर आज आपण आहे ना एक एक करून हे मुखवटे जाणून घेऊया की काय प्राइस आहे आणि त्याशिवाय आपल्याला वेगवेगळे अजून नवीन काय ह्यांच्याकडे या वर्षी मुखवटे आले ते आपण आता जाणून घेऊया. पण ते पाहण्यासाठी आणि बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मी तुम्हाला किमती सहित सर्व मुखवट्यांचे, साड्यांचे, त्याशिवाय अलंकार या सर्व वस्तूंचे तुम्हाला मी किमती सांगेन. तर चला आता आपण जे आपल्या शॉपचे ओनर आहे त्यांच्याशी बोलूया. तर हे दादा आहे बाप्पा मोरयाचे. दादा नमस्कार. आता ह्या वर्षी आहे ना बरेच तुमच्याकडे आहे ना वेगळ्या आणि नवीन पॅटर्न मध्ये, नवीन डिझाईन मध्ये देवीचे मुकुट आले आणि खूप अट्रॅक्टिव्ह आहे. गेल्या वर्षी जसा तुम्हाला छान प्रतिसाद मिळाला आपल्या व्हिडिओमुळे तसं तुम्ही ह्या वर्षी नक्की द्या. आणि आता आपण जाणून घेऊया. आणि मार्गशीर्ष महिन्याला आता काही 15 ते 20 दिवसच बाकी राहिलेत. तर हे मुखवटे घेण्यासाठी तुम्ही नक्की ते व्हिजिट करा. दादा आता आपण एक एक करून बघूया. तर पहिला हा एकविरा मातेचा मुखवटा आहे. हा खूप सुंदर मुखवटा आहे बघा. छान असे डायमंड लावले, मोठी अशी टिकली, जसं आपण ओरिजिनल एकविरा देवी बघतो स्पेशली मंदिरामध्ये तशीच ही देवी आहे. खूप सुंदर आहे. तिचा हारही तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि नथ बघा, म्हणजे सगळं हँडमेड आहे. आणि हे सगळं हँडमेड आहे. आपल्या बाप्पा मोरया स्टोरची एक स्पेशालिटी आहे की आमचे प्रत्येक मुखवटे हँडमेड असतात. त्याच्यावरती जे डिटेलिंग आहे, जे जे जरी स्टोन, मोती वर्क, जे पेंटिंग आहे ते इंडियाचे बेस्ट कारीगर लोकांनी बनवलेले आहेत. आणि एका मुखवटेला बनवायला कमीत कमी 3 ते 4 दिवस जातात. म्हणजे त्याला जेवढा होय तो, जेवढा मनापासून कारीगर आपला 100% देऊन साक्षात लक्ष्मी किंवा जी प्रतिमा देवीची आहे त्याचा साकारण्याचा प्रयत्न आमच्या स्टोर आमच्या मार्फत केला जातो. आणि साक्षात असं वाटेल की आपल्या घरामध्ये साक्षात देवी विराजमान झाली पाहिजे, तोच आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे आमच्या मुखवट्याची कॉस्ट बाजारपेक्षा जास्त होऊ शकते, पण त्याचं कारण असं आहे की आमची डिटेलिंग, फिनिशिंग, क्वालिटी प्रत्येक वस्तूमध्ये आम्ही लक्ष देतो. आणि फिनिशिंग तर अप्रतिमच असतो. आणि दुसरी गोष्ट की आमचे सगळे हँडमेड आहेत आणि इंडियाचे बेस्ट कारीगर लोकांनी म्हणून आम्ही मटेरियल जे युज करतो ते लॉंग लास्टिंग आणि चांगला असतो. आणि खास के हे सगळे डिटेलिंग आणि काम स्पेशली मी डिझाईन करतो. आणि प्रत्येक देवीचा मुखवटा जो आहे त्याच्याने डिटेलिंगचा फार जास्त लक्ष ठेवला गेला असतो. आणि त्याचे डोळे सुरेख असतात, त्याचे जे कॉम्बिनेशन, कलर कॉम्बिनेशन आहे, डायमंड वर्क आहे. म्हणजे ते एक एक पीस बनवत 3-3, 4-4, 5-5 दिवस एक एक कारीगरला जातो. म्हणजे याची किंमत थोडीफार जास्त होऊ शकते बाजारापेक्षा, पण त्याचं कारण तसं की आउट ऑफ द बॉक्स याचं काम केलं गेलंय. याच्यामध्ये जे काम केलंय त्याला फार वेळ देऊन. आता दादा मला एक सांगा की तुम्ही सांगता की प्राइस कमी जास्त होऊ शकते, तर तुमच्याकडे 2 टाईपचे, एक रिसेल मध्ये पण तुम्ही देतात आणि एक तुम्ही होलसेल मध्ये पण देतात. तर होलसेल मध्ये ह्याचा रेट वेगळा होईल आणि रिसेल मध्ये वेगळा होईल. जर कोणाला एक पीस पाहिजे तर तेही घेऊ शकतो. एक पीस आम्ही घरपोच डिलिव्हरी देतो, कुरिअर सहित देतो. आणि 4-5 दिवस म्हणजे गुरुवारच्या अगोदर आम्ही 4-5 दिवस अगोदर डिलिव्हरी देतो. आणि आज तुम्ही ऑर्डर केली तर 4-5 दिवसात कुरिअर मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतो. जसंच ऑर्डर तुम्ही दिली आमची टीम पॅक करून डिस्पॅच करते आणि कुरिअर पार्टनरला हँडओव्हर करते आणि तुमच्या लोकेशनवर पोहोचायला जेवढा वेळ लागेल तेवढं. आता दादा ही आपली एकविरा माता आहे, ह्याची काय किंमत आहे? या एकविरा माताची किंमत 1500 रुपये आहे. 1500, राईट. अच्छा, त्याचं डिटेलिंग म्हणजे काम खूप सुंदर आहे. खूप. आणि डोळे तर एवढे रेखीव आहे. हा एक मुखवटा बनवायला कमीत कमी एक कारीगरला 3 दिवस जातात. अच्छा,
आता आपण दुसरा मुखवटा बघूया. दादा हा एक सुंदर आहे, लक्ष्मीचा मुखवटा आहे. काय छान दिसते, किती छान चंद्रकोर आहे देवीच्या कपाळावरती आणि छोटीस असं आहे ना गोल आकाराची आपली टिकली असते तशी देवीला मस्त यांनी टिकली दिली आहे. ही नथ बघा डायमंडची आणि मोत्याचा जो आपला चोकर टाईप असतो तसा हार आहे. वरती जे मुखवट्याला आहे त्याचा तुम्ही बारीक वर्क बघा किती सुंदर केलंय आणि ही मूर्ती खूप छान दिसते. दादा ह्याला जर आपल्याला कानातले वगैरे अलंकार घ्यायचे तेही तुमच्याकडे आहे? हो, पण जास्त करून आमच्याकडे इमिटेशनचा आयटम कमी, आमच्याकडे देवीची साडी आणि देवीचा मुखवटा. आम्ही एवढं सजवतो की तुम्हाला दागिने आपल्या घरी असतात ओरिजिनल खरेदी किंवा इमिटेशन मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. आणि मेन महत्व सांगायचं की जेव्हा आर्टिस्टन आपल्या एक मुखवटा बनवतो तर प्रत्येक वेळी तो काय करतो, त्याला जो त्याच्या डोक्यात जो कलर कॉम्बिनेशन येईल तो आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हा पीस दाखवला, होऊ शकतो 100% असाच मिळेल, पण त्यावेळेला जो मटेरियल अवेलेबल असतो, कलर कॉम्बिनेशन अवेलेबल असतो, जो सूट करतो पार्टी पुढे होऊ शकतो, कारण हँडमेड आहे, सगळं हँडमेड आहे. आता आपण हे एक बघूया, भवानी माता. याच्यामध्ये सुंदर आहे ही भवानी माता. भवानी मातेमध्ये आपण दोन साईज बघूया. ही एक छोटी साईज आहे आणि ह्याच्यात ही मोठी साईज आहे आणि किती सुंदर डोळे आहेत बघा. आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर इथे माथ्यावरती आहे ना, म्हणजे देवीच्या कपाळावरती वेगळं असं त्यांनी तिलक बनवलंय आणि इथे बघताना तुम्ही चंद्रकोर आणि डोळे बघा किती सुंदर आहेत देवीचे. जे ओरिजिनल या मुकुटाची विशेषता ही आहे की आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांची कुलस्वामिनी आहे. जी तुळजापूरची देवी तुळजापूरची भवानी माता. येस. आणि आम्ही याच्यामध्ये 3 साईज बनवलेली आहे, स्मॉल आहे, एक मीडियम आहे आणि एक बिग साईज पण आम्ही बनवलेली आहे. आणि या मुखवट्याची खास विशिष्टता आहे की हे आपल्या गणपती डेकोरेशन, नवरात्री म्हणजे डेकोरेशन साठी पण तुम्ही युज करू शकता वर्षभर. आणि ते पॅक केले तर आणि आम्ही जे मटेरियल बनवतो, आम्ही युज करतो, त्याची लास्टिंग चांगली असते आणि खरोखर उत्कृष्ट दर्जाची क्वालिटी आहे आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता की प्रत्यक्ष जर तुम्ही आला तर नक्कीच तुम्हाला साक्षात देवी तुमच्या समोर आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची झालं तर वरती जे आपण दाखवतोय इथे जे मुकुट आहे त्याच्यावरही तुम्ही बघू शकता सुंदर असं कोरीव काम आहे. ह्याच्यावरही जी लहान साईज आहे त्याच्यावर, मीडियम साईज आहे त्याच्यावर आणि ती मोठी जी साईज आहे, दादा एक मिनिट, ही पण तुम्ही बघू शकता किती सुंदर 15 इंची साईज आहे. 15 इंच आहे ना. आणि डोळे खूप रेखीव आहे दादा, खूप रेखीव आहे. आणि हा पीस बनवायला कमीत कमी 8 दिवस जातात. त्याला पेंटिंग, हँड पेंट होतो, पुरा पीस काढल्यानंतर आणि मुकुट जसं देवीचं असेल आणि आपण साक्षात बघतो देवीला गाभाऱ्यामध्ये, तसंच ते वरती सगळं तुम्ही ना डिझायनिंग. आमचा प्रयत्न आहे की साक्षात मंदिरात जे व्यक्ती मंदिरात जाऊ शकत नाही ते आपल्या घरीच तो मंदिर करण्याचे प्रयत्न केले आहेत. दादा ह्याची किंमत काय? छोट्या याची किंमत 1650 रुपये आहे. आणि मीडियम साईजची जी मीडियम साईजची किंमत आहे 2150 रुपये. 2150. आणि याची किंमत आहे 4900. अच्छा, सिंगल पीस घेतला तर हे कुरिअर सहित, पॅकिंग सहित आम्ही देतोय तुम्हाला घरपोच. अच्छा, आता आपण ही एक देवी नंतर आमची एक यावर्षी अप्रतिम आहे, ओरिजिनल कोल्हापूरची देवी. वा, काय छान वाटते देवी. प्रश्न नाही, छान असं चंद्रकोर आहे, छोटीस असं लाल टिकली देवीला दिली आणि तुम्ही देवीचं जे वरचं तुम्ही बघताय मुकुट ते अतिशय सुंदर आहे. आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला साईज, याच्यामध्ये पण 3-4 साईज अवेलेबल आहे. ते रेग्युलर साईज आहे, त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे, त्याच्यापेक्षा पण मोठी साईज आहे. मला जी आवडली आहे ना दादा ही साईज साक्षात आहे ना, असं वाटतं की आपल्यासमोर कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाई कोल्हापूरचा प्रत्यक्ष प्रतिमा बी बनवायची कोशिश केलेली आहे. सुंदर आहे. आणि तुम्ही देवीची प्रत्यक्ष डोळे बघा, खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही जर तुमच्या घरी नेली तर तुम्हाला वाटेल साक्षात आपल्याकडे कोल्हापूरची माता आपल्या घरी आली आहे. आणि याच्यामध्ये पण एक विशिष्टता आहे की जसं ओरिजिनल देवळामध्ये जे मोरची डिझाईन आहे, जे गळ्यातलं शिंगार आहे, ते तिलक आहे, म्हणजे अलंकार एक बोलतो ना आपण, आणि असं याच्यावरती जे मॅट फिनिश केलेलं आहे, असं तुम्हाला साक्षात वाटेल की तुम्ही कोल्हापूरच्या मंदिरातच विराजमान देवीचं दर्शन घेताय घरी. आणि आमचा प्रयत्न आहे की 4 गुरुवारपर्यंत ते तुमच्या घरात जे पॉझिटिव्ह ऑरा आणि जो देवी साक्षात प्रसन्न झाली पाहिजे तो लुक द्यायचा आम्ही 100% प्रयत्न केलेला आहे. हो. आणि दादा मला एक विचारायचं, आपण ह्याच्याबरोबर अशा इथे अलंकार तर मला वाटत नाही की देवीला आपण घालावं, फक्त ह्याला मॅचिंग अशी आपल्याला साडी. आणि याच्यात एक खासियत आहे की याची जी नथ आहे ती आम्ही स्पेशली मोरची नथ बनवलेली आहे
आणि इंडियाच्या बेस्ट कारिगरनी ही नथ बनवलेली आहे. ती एडी डायमंड आणि मोतीचं कॉम्बिनेशन मध्ये बनवलेली आहे. आणि ती नथ, त्याचे डोळे, त्याचे कानातलं शिंगार, म्हणजे हाही पीस बनवायला 5 ते 6 दिवस एक पीसला जातात. ह्याची छोटी जी आहे त्यांची याची किंमत 1850 रुपये आहे. 1850 रुपये. आणि ही साक्षात जी ही मोठी साईज आहे माता आहे तिची याची 2350 रुपये किंमत आहे. 2350 रुपये. आणि जी त्याच्यापेक्षा पण मोठी साईज आहे. दादा ती आपण काढून बघू शकतो का? खूप सुंदर वाटते ती पण, कारण त्याच्या वर जी कानावर देवीचे नक्षीकाम आहे ना, खूप सुंदर आहे. वा, मस्तच. हेवी पण आहे दादा तसंच आमच्याकडे सुंदर आहे ही. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, पण ही फार मोठी आहे. ज्याला मोठा गट बसवायचा असेल किंवा एकदम मोठी प्रतिमा बसवायची असेल किंवा चर्चावर किंवा घरच्या डेकोरेशनसाठी, गणपती नवरात्री डेकोरेशनसाठी मोठा हा 15 इंची साईज आहे, फुल साईज आहे. आणि इथे जी तुम्ही चंद्रकोर बघताय ना देवीच्या इथे, ही जी आहे ना डायमंड मध्ये छान अशी लाल आणि असं डायमंड मध्ये दिलंय. नथ ही डायमंडची आहे, चोकर दिलाय त्याशिवाय. आणि तुम्ही इथे बघा ही जी डिझाईन दिले, मोरपीस असतात ना आपले, तशी डिझाईन आहे. आणि वरती तुम्ही मुकुट बघा, मुकुट पण इथे तुम्हाला इथे मोराच्या पिसाचं आहे. आणि वरती जे वर्क आहे ते डायमंड, मोती आणि डायमंड जे आहेत खूप म्हणजे बोलतात ना, खूप असे छोटे छोटे लावलेले. आणि हे लॉंग लास्टिंग. आणि या पीसला बनवायला कमीत कमी 10 दिवस जातात. पीस बनवल्यानंतर त्या सुकायला, त्याच्यावरती आर्ट वर्क करायला जेवढं काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता. बारीक बारीक गोष्ट आहे आणि कुठल्याही गोष्टी मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. हे आमचे स्पेशल कारिगरनी मीच डिझाईन केलेले आहेत. प्रत्येक वस्तू बारीक आणि त्याच्यावरती किती सूट होईल, कसं कॉम्बिनेशन कलर वाटेल आणि देवी आपल्या घरी साक्षात प्रसन्न झाली पाहिजे, तो लुक आम्ही प्रयत्न 100% केलेला आहे. सांगू का, असे जर मुखवटे घरात असेल तर ऑब्विसली घरामध्ये पॉझिटिव्हिटी येणारच, 100% येणार. आणि पद्मलक्ष्मी, हे पद्मलक्ष्मी मुखवट आहे. हे साऊथचा पॅटर्न बनवलेला आहे, साऊथ लुक आहे. यावेळी तुम्ही एक कन्सेप्ट ऍड केलाय, साऊथ इंडियन लुक. देवी माता असतात त्या सर्व तुम्ही इथे मुखवटे यावेळी ठेवले, म्हणजे ज्यांना त्या पद्धतीने ठेवायचंय तेही ठेवू शकतात. याही मुखवट्याची तुम्ही बघू शकता स्किन टोन मध्ये आहे. डोळे जे एकदम रेखीव आहे, याच्यावरती पूर्ण पॉल काम आहे, याच्यावरती पूर्ण स्टोन वर्क काम आहे. आणि या मुखवट्याची किंमत 1950 रुपये आहे. अच्छा, दोघांची पण? दोघांची सेम प्राइस आहे. दोन्ही देवींची 1950. स्किन टोन आहे ना, हे एकदम बोलतात मॅट टाइप असतं. हे मॅट आहे आणि आपण ग्लॉसी, म्हणजे दोन्ही ऑप्शन्स आपण बनवले आहेत. कोणाला फार चमक दमक आवडते म्हणजे ग्लॉसी लुक दिलाय, कोणाला डिसेंट बॉडी टोन आवडतो आम्ही. म्हणजे आणि खरं सांगायचं झालं ना, ह्या देवीचे तुम्ही डोळे बघा किती रेखीव दिसतात. ते तुम्ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्कीच आवडले असे. आणि तिचे जे होट आहे, डोळ्याच्या ज्या पापण्या आहेत, ॲब्रो आहेत, त्याही बघा. आणि तुम्ही एक ह्या मुखवट्यामध्ये मला आवडलेली गोष्ट म्हणजे देवीची इथे टिकली बघा, किती सुंदर काम केलंय त्याच्या नाजूक, खूप छान आहे. आणि ह्याची जी किंमत आहे 1950 रुपये. त्याच्यानंतर यावर्षी आम्ही बनवली धनलक्ष्मी. धनलक्ष्मी आपल्या सगळ्यांनाच माहितीये कशासाठी हवी असते आपल्याला. धनाची आहे भाग्यलक्ष्मी. हो, या दोन्ही देवींचं आहे ना महत्व वेगवेगळं आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडले असतील ह्याही देवी. जी धनलक्ष्मी आहे ती आपल्याला पैशाची जी अडचण असते ती दूर करण्यासाठी आपल्याला या देवीचा खूप उपयोग होतो. भाग्यलक्ष्मी, आपलं जे भाग्य उजळायचं असतं त्यासाठी ह्या देवीची आपण आराधना केली तर आपल्या भाग्यामध्ये नक्कीच वृद्धी होते. त्यासाठी ही भाग्यलक्ष्मी. आणि भाग्यलक्ष्मी खूप सुंदर हँडमेड करलेलं आहे, डायमंड वर्क आहे, वेल्वेट वर्क आहे. किंमत काय? याची किंमत 2150 रुपये याची किंमत आहे. 2150 रुपये. दादा आता हा मुखवटा मी वापरला बरोबर, आणि वापरल्यानंतर परत आपण व्यवस्थित हे 4 गुरुवार आपण जेव्हा मांडणी केल्यानंतर तुम्ही असंच पॅक करून ठेवला, आपण टिश्यूने पुसला पाहिजे किंवा मखमलचा कपडा येतो त्याने पुसला तरी चालेल. त्याच्यामुळे काय होतं, कधी कधी हळदी कुंकू महिला हळदी कुंकू तर ते डायमंडला म्हणजे खराब नको व्हायला, त्यासाठी तुम्ही परत पूजा करून पॅक करून तुम्ही पुढच्या गुरुवारलाही वापरू शकता, पुढच्या वर्षी वापरू शकता. आम्ही क्वालिटी चांगली दिलेली आहे. पण आपलं एन्व्हायरमेंट तरी आपण कसं असतं, काही ठिकाणी काही आपल्या मैत्रिणी असतात, काही जे मुखवटे असतात काही जणी ना प्रत्येक गुरुवारी वेगळ्या वापरतात. काही माझ्या मैत्रिणी अशाही असतील की त्या ना म्हणजे 3 वर्ष एक मुखवटा वापरतात. काही मैत्रिणी असे 5 वर्षाने म्हणजे 5 वर्ष एक मुखवटा वापरला जातो. मग ते